हॅलो सांगली, मी तुमची प्रियांका चांगली. तर डिलेवरीनंतर सगळं शेकोटी वगैरे अशा सगळ्या गोष्टी करून माझी स्किन खूप अशी ड्राय पडलेली आहे. तर त्यासाठी मी स्किन केअर करणार आहे. तर स्किन केअर काय करतो तर जास्त काही नाही आहे, बेसिक गोष्टी आहेत. पाऊंड्सचं हे जे हायड्रा इन्स्टिट्यूट स्किन केअर आहे, जे की मी जास्त नाही जराशाच क्वांटिटीमध्ये घेऊन लावणार आहे. सर्क्युलर मोशनमध्ये मी त्याला सगळ्या स्किनवर अप्लाय करून घेणार आहे. तर तुम्ही आता माझ्या नेल पेंटकडे बघून म्हणाल की अरे हे काय, तू असे वेगवेगळे का नेल पेंट्स लावलेत किंवा हे कुठली स्टाईल आहे, नाही का. तर मी गेले होते शॉपला एका व्हिजिट करायला आणि तिथे मला हे नेल पेंट ट्राय करायची होती. सो तेव्हा मी हे सगळे असे वेगवेगळे प्रकारचे नेल पेंट्स असे ट्राय केलेले आहेत. आणि इथं बघू शकता जेव्हा मी छान असं पॉईंट्सचं मॉइश्चरायझर लावलेलं आहे त्याच्यावर माझी स्किन अशी ते बघू शकता किती शाईन करते आहे. त्याच्यानंतर सनस्क्रीन हे मस्ट आहे. मग तुम्ही बाहेर जावा अगर न जावा, इवन थंडी असू दे, पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, सनस्क्रीन हे आपल्या स्किनसाठी मस्ट आहे. आणि मी हे सनस्क्रीन वापरते जे की डी कोन ट्रस्ट सनस्क्रीन आहे, जे की 4% नियासिनामाइड आणि 1% कोजिक ॲसिड याच्यामध्ये आहे आणि खूप बेस्ट आहे. स्मेल काय एवढा असं छान नाही आहे, पण सनस्क्रीन खूप छान आहे, खूप छान काम करते. स्मेल याला एवढा काही छान नाही आहे, स्मेल याचा काही गुड आपण असं म्हणू शकत नाही. आणि सनस्क्रीन मस्ट आहे. सनस्क्रीन तुम्ही बाहेर जावा न जावा, पण सनस्क्रीन तुम्ही वापरा. सनस्क्रीन वापरणं खूप गरजेचं आहे. आफ्टर डिलिव्हरी असू दे, बिफोर डिलिव्हरी असू दे, इवन तुमचा कोणताही सीझन असू दे, कुठलाही फंक्शन असू दे, सनस्क्रीन हे महत्त्वाचं आहे. तर सनस्क्रीन असं लावून झालं तुम्ही बघू शकता ग्लो आला. अदरवाईज कोणताही मेकअप नाही आहे, कुठलं हायलायटर नाही आहे, कुठलं कन्सिलर नाही आहे, तुमच्यासमोर मी बसलेली आहे. आणि कसा मेकअप करायचा आहे हे काय मी तुम्हाला सांगत नाही, फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे मस्ट आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं वॅसलीन हा ब्रँड तर सगळ्यांकडे मिळतो, सगळ्यांकडं. लिपस्टिक वगैरे काही नाही आहे, फक्त वॅसलीन. आणि आमच्याकडे कसं आहे माहिती आहे का, आमच्याकडे डिलिव्हरी झाल्यानंतर ना बायकांनी काजळ हे लावायलाच पाहिजे. त्यामुळे काजळ हे एक मस्ट आहे. पण हे आमच्याकडचं जे काजळ आहे हे घरगुती काजळ आहे, हे कुठलंही विकतचं नाही आहे, हे घरगुती काजळ आहे. हे माझ्या मम्माने बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे काहीही महागडे प्रोडक्ट्स न वापरता आपण आपल्या स्किनला असं हायड्रेट करू शकतो. आणि बघू शकता माझ्या डिलिव्हरीनंतर माझी स्किन खूप ड्राय पडलेली, त्याच्यामुळे मला मॉइश्चरायझरची खूप गरज आहे. लिप्सला मॉइश्चर मिळण्यासाठी वॅसलीन हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे. बाय बाय.